आकाशवाणी नागपूर वीणा डोंगरवार आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आज राष्ट्रपती करणार देशाला संबोधित. यवतमाळच्या कलावंतांनी साकारला कर्तव्य पथावर सादर होणारा महाराष्ट्राचा चित्ररथ. नक्षल्यांविरोधात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गडचिरोली पोलीस दलातील 18 पोलीस अधिकारी आणि जवानांना शौर्य पदक जाहीर. उद्या भारतीय प्रजासत्ताकाचा 74वा वर्धापन दिवस. पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कस्तुरचंद पार्क इथं होणार ध्वजवंदनाचा कार्यक्रम. राज्यातील 5ही व्याघ्र संवर्धन प्रकल्पांचा तयार होणार एकत्रित पर्यटन आराखडा. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती. आणि नागपूर महानगरपालिकेतर्फे संकलित केल्या जाणाऱ्या कचऱ्यावर आणि शौचालयांच्या स्वच्छतेवर राहणार जिओ फेन्सिंग तंत्रज्ञानाद्वारे नजर. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज 75व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशाला संबोधित करणार आहेत. आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून संध्याकाळी 7 वाजल्यापासून राष्ट्रपतींचं भाषण प्रसारित केलं जाईल. तसंच प्रादेशिक केंद्रांवरून रात्री 9:30 पासून प्रादेशिक भाषेतील आवृत्ती प्रसारित केली जाईल. दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरही राष्ट्रपतींचं भाषण हिंदी आणि त्यानंतर इंग्रजीमधून प्रसारित केलं जाईल. दूरदर्शनच्या प्रादेशिक वाहिन्यांद्वारे ते प्रादेशिक भाषांमध्येही प्रसारित केलं जाईल. यंदाच्या प्रजासत्ताक दिनी कर्तव्य पथावर होणाऱ्या पथसंचलनासाठी महाराष्ट्राच्या वतीनं सादर होणारा चित्ररथ साकारण्याचा बहुमान तिसऱ्यांदा यवतमाळच्या कलावंतांना मिळाला आहे. भारतीय लोकशाहीचं प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज या संकल्पनेवर आधारित ह्या चित्ररथावरील शिल्प यवतमाळचे तुषार प्रधान आणि रोशन इंगोले यांच्या दिग्दर्शनात यवतमाळच्या पाटणबोरी इथल्या यशवंत येनगुर्तीवार यांच्या स्टुडिओमध्ये 30 कलाकारांनी साकारला आहे. यापूर्वी देखील या कलावंतांनी महाराष्ट्रासह उत्तर प्रदेशचा चित्ररथ साकारला होता. यावेळी छत्तीसगडचा चित्ररथ साकारण्याची जबाबदारी देखील या कलावंतांना मिळाली आहे. यंदा महाराष्ट्राच्या चित्ररथावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या बालपणापासून ते स्वराज्य निर्मितीपर्यंतचे प्रसंग दर्शवण्यात आले आहेत. देशातील विविध ठिकाणच्या पोलीस दलात उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या अधिकारी आणि जवानांना प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध पदकं देण्यात येतात. राज्यातून 62 जवानांची यावर्षीच्या पदकांसाठी निवड करण्यात आली आहे. यात राज्यातून गडचिरोलीतील सर्वाधिक जवानांचा समावेश आहे. नक्षल्यांविरोधात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गडचिरोली पोलीस दलातील 18 पोलीस अधिकारी आणि जवानांना शौर्य पदक जाहीर झालं आहे. गडचिरोली पोलीस दलानं चोख कर्तव्य बजावल्यानं मागील काही वर्षात नक्षल चळवळीला मोठा हादरा बसला आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीत गडचिरोलीचे तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसावी, पोलीस नाईक कमलेश नैताम, शंकर बच्चलवार, मुन्शी मडावी, शिपाई सूरज चौधरी, हवालदार मोहन उसेंडी, पोलीस नाईक देवेंद्र आत्राम, संजय वच्छामी, विनोद मडावी, गुरुदेव धुर्वे, दुर्गेश मेश्राम, शिपाई हिराजी नेवारे, ज्योतिराम वेलादी, पोलीस नाईक माधव मडावी, जीवन नरोटे, शिपाई विजय वडेट्वार आणि कैलास गेडाम यांचा समावेश आहे. उद्या भारतीय प्रजासत्ताकाचा 74वा वर्धापन दिवस साजरा करण्यासाठी नागपूर जिल्हा प्रशासन सज्ज झालं आहे. उद्या सकाळी ठीक 9:15 वाजता उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कस्तुरचंद पार्क मैदानावर ध्वजवंदन कार्यक्रम होणार आहे. ध्वजवंदनानंतर ते नागरिकांना संबोधित करतील. यावेळी विशेष कामगिरी करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार देखील करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला सर्व लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्यसंग्राम सैनिक, माध्यम प्रतिनिधी आणि ज्येष्ठ नागरिकांना आमंत्रित करण्यात आलं आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या कवायती, पोलीस दलांचं लयबद्ध पथसंचलन यंदा आकर्षण ठरणार आहे. या संचलनामध्ये 24 पथकं सहभागी होत असून विविध विभागांची अद्ययावत तयारी दर्शवणारे चित्ररथही असणार आहेत. जिल्हा माहिती कार्यालयामार्फत या कार्यक्रमाचं समाज माध्यमांवर थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. निवडणूक सुधारणासंदर्भात केलेल्या उत्कृष्ट कार्यासाठी नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते भारत निवडणूक आयोगाचा बेस्ट इलेक्टोरल प्रॅक्टिस अवॉर्ड 2023 हा राष्ट्रीय पुरस्कार आज प्रदान करण्यात आला. भारत निवडणूक आयोगाच्या वतीनं दिल्लीतील माणेकशॉ सभागृहात आयोजित 14व्या राष्ट्रीय मतदार दिनाच्या या कार्यक्रमात केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल, मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, निवडणूक आयुक्त अनुपचंद्र पांडे आणि अरुण गोयल उपस्थित होते.
होते. निवडणुकांमध्ये मतदारांची संख्या वाढवण्यासाठी डॉ. इटनकर यांनी मिशन युवा अभियान राबवलं होतं. या अभियानाअंतर्गत त्यांनी 15 जुलै 2023 ते जानेवारी 2024 या काळामध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं 75,000 युवा मतदारांची नोंदणी करण्याचं अभियान जिल्ह्यामध्ये सुरू केलं होतं. यात जानेवारी 2024 अखेर 17 ते 19 वयोगटातील 88,609 नवीन युवा मतदारांची नोंदणी करण्यात आली असून अद्याप ही मतदार नोंदणी सुरूच आहे. या अभियानाची नोंद भारत निवडणूक आयोगानं घेऊन स्वतः उद्दिष्ट ठरवून ते पूर्ण केल्याबद्दल इटनकर यांचं विशेष कौतुक केलं आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. राज्यातील व्याघ्र संवर्धन प्रकल्प हे आपलं वैभव आहे. हे वैभव जगापुढे येणं आणि पर्यटकांना त्या ठिकाणी आकर्षित करण्यासाठी या सर्व व्याघ्र प्रकल्पांच्या सोयी सुविधांमध्ये एकसूत्रता आणणं गरजेचं आहे. त्यासाठी 5ही व्याघ्र प्रकल्पांचा एकत्रित पर्यटन आराखडा तयार करावा असे निर्देश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. त्याचप्रमाणे वन विभागामार्फत उत्पादित वस्तूंसाठी यापुढे वनामृत हा एकच ब्रँड वापरण्याचा निर्णयही मुनगंटीवार यांनी जाहीर केला. राज्यातील व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठानच्या नियामक मंडळाची बैठक सह्याद्री अतिथीगृह इथं आज पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. एखाद्या व्याघ्र प्रकल्पात अभिनव उपक्रम राबवले गेले असतील तर त्याची इतर ठिकाणी अंमलबजावणी करता येईल का याचा विचार व्हावा. व्याघ्र प्रकल्पात वन्यजीवांची संख्या वाढण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करण्यासोबतच प्राण्यांसाठी अनुकूल वातावरण त्या ठिकाणी राहील हे पहावं अशा सूचना त्यांनी केल्या. आदिवासी बहुल नक्षलग्रस्त गोंदिया जिल्ह्यातील ग्रामीण भागात राहणाऱ्या नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी गोंदिया जिल्ह्यात तयार करण्यात आलेल्या 3 प्राथमिक आरोग्य केंद्रांचं लोकार्पण पालकमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते आज करण्यात आलं. अत्यंत आधुनिक आणि सुसज्ज इमारती तयार करण्यात आल्यानं आनंद व्यक्त करीत इथं येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला चांगल्या आरोग्य सुविधा डॉक्टरांनी पुरवाव्यात अशा सूचना पालकमंत्र्यांनी डॉक्टरांना केल्या. नागपूर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाद्वारे घराघरातून होणारं कचरा संकलन आणि शौचालयाच्या स्वच्छतेमध्ये आधुनिक तंत्रज्ञान प्रणालीचा वापर आजपासून सुरू करण्यात आला असून मनपा मुख्यालयाच्या श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी सिटी ऑपरेशन सेंटरमधून कचरा संकलन करणाऱ्या खासगी ऑपरेटर कंत्राटदारामार्फत केल्या जाणाऱ्या स्वच्छतेवर तंत्रज्ञानाद्वारे देखरेख ठेवली जाणार आहे अशी माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त गजेंद्र महल्ले यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. या उपक्रमासाठी एजी एन्व्हायरो प्रायव्हेट लिमिटेडच्या जवळपास 17,000 कचरा संकलन स्पॉट तसंच बीबीजी इंडिया लिमिटेडच्या 19,000 कचरा संकलन स्पॉटवर देखरेख ठेवण्यासाठी एक अॅप्लिकेशन तयार करण्यात आलं आहे. या अॅप्लिकेशनच्या माध्यमातून या कंत्राटदारांच्या वाहनाद्वारे किती स्पॉटवरून कचरा संकलित केला जातो याची माहिती वाहनांवर लावलेल्या जिओ फेन्सिंग तंत्रज्ञानानं त्वरित मिळणार आहे. त्याचप्रमाणे सामुदायिक शौचालय स्वच्छतेसाठी ब्रिक एजन्सी नियुक्त करण्यात आली असून नागपूर शहरातील 218 सामुदायिक शौचालय आणि मूत्रीघरांची स्वच्छता करण्यासाठी सुद्धा या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देखरेख ठेवण्यात येणार आहे. निवडणूक हा लोकशाहीचा केंद्रबिंदू आहे. राज्यघटनेनं आपल्याला मतदानाचा अधिकार दिला आहे. हा अधिकार सर्वांनी निर्भीडपणे बजावून कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता आगामी निवडणुकीत मतदान करावं. सुदृढ लोकशाहीसाठी मतदार जागरूक असणं अत्यंत आवश्यक आहे असं मत चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी व्यक्त केलं. नियोजन सभागृहात राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. नथिंग लाईक व्होटिंग, आय व्होट फॉर शुअर हे यावेळेसच्या मतदार दिनाचं घोषवाक्य आहे. समृद्धी महामार्गावर आज सकाळी 5 वाजताच्या सुमारास अमरावती जिल्ह्यातील वाढोणा शिवणी इथं ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला. ट्रॅव्हल्स चालकाला झोप लागल्यानं ट्रॅव्हल्सची बाजूच्या कंटेनरला धडक लागून अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. यात 3घांचा मृत्यू झाला. अपघात होताच चालक घटनास्थळावरून पसार झाला. या संदर्भात अधिक तपास तळेगाव दशासर पोलीस करत आहेत. विदर्भात सध्या थंडीचा जोर वाढला असून आगामी काही दिवस थंडी कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे. आज सकाळी नागपुरात 8.4 अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली. याशिवाय विदर्भात नागपूर पाठोपाठ यवतमाळ इथं 9 अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली तर गोंदिया आणि अकोला इथं 9.5 अंश सेल्सिअस इतकं किमान तापमान नोंदवण्यात आलं. दरम्यान या आठवड्यात वातावरण कोरडं राहणार असल्याचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आज राष्ट्रपती करणार देशाला संबोधित. यवतमाळच्या कलावंतांनी साकारला कर्तव्यपथावर सादर होणारा महाराष्ट्राचा चित्ररथ. नक्षल्यांविरोधात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गडचिरोली पोलीस दलातील 18 पोलीस अधिकारी आणि जवानांना शौर्य पदक जाहीर.
उद्या भारतीय प्रजासत्ताकाचा 74वा वर्धापन दिवस पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कस्तुरचंद पार्क इथं होणार ध्वजवंदनाचा कार्यक्रम आणि नागपूर महानगरपालिकेतर्फे संकलित केल्या जाणाऱ्या कचऱ्यावर आणि शौचालयांच्या स्वच्छतेवर राहणार जिओ फेन्सिंग तंत्रज्ञानाद्वारे नजर. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.